आणला होता मी माल. बर तुम्ही बर. नव्हता त्या दिवशी. कोणत्या मार्केटला? 5 तारखेला तुमच्या मार्केटला आणलं होतं ह्याला पुण्याला. तुम्ही म्हणला ना पुण्याला घेऊन जावा. पुण्याला कोणत्या तारखेला आलता तुम्ही? 5 तारखेला आलतो संध्याकाळी. 6 तारखेला ऑप्शन झालं आपलं. मग पावसाच्या वेळेतच आला तुम्ही? हा पाऊस आहे. तुम्हाला बोललो नव्हतं का मी? हा, मी 5 येणार तारखेला पडलो माल पण तोडणार आहे. माझं नेमकं याला इंदापूरला जाणं झालं त्या दिवशी. इंदापूरला इंदापूरला गेलो होतो ना मी, इंदापूरच्या मार्केटला त्या दिवशी. तेच म्हटलं तुम्हाला. उद्या सकाळी भेटा नाही कुठं जाता तरी पण तुम्ही तिथे नव्हता. अहो, अचानक बदल होतोय. 3 मार्केट आहेत, एक विषय समोर नाहीये. दिवसभरात एवढे फोन येतात, त्याच्यात काहीतरी दिशा चेंज होती. आणि मी असलो किंवा नसलो, आता मी रिटायरमेंट मधला माणूस आहे. नाही असू द्या मी काय त्याच्यावर रागाल नाही तुमच्यावर. अच्छा. परंतु मी काय म्हणतोय सर, हा, एवढा पाहिजे तेवढा आपल्याला रेट मिळाला नाही होत्या दिवशी. नक्कीच. कारण ते पाऊस चालू होता आणि त्यावेळेस जागेवरच्याही परिस्थिती, अजूनही जागेवरच्या परिस्थिती सुधारलेल्या नाहीयेत. पण तुमच्या मनात किती रेट आहे हे मी ओळखू शकत नाही. पण बाजारपेठेचं काय चाललेलं आहे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला जावं लागतं ना. आता त्या दिवशी टॉपचा माल होता आपला मान्य आहे ना आता. मार्केटमध्ये. हा, तुमच्या ते 3-4 मार्केट आहेत ना, 3-4 मार्केटमध्ये सगळ्यात टॉपचा माल आपला होता. आता विषय असा आहे की त्या ते पाहिजे 6 तारखेला तुम्ही बघा. पिरियड बघा बर. त्या पिरियड 6 मध्ये तारखेला तुम्हाला पण मिळेल. मी तरी त्यांना तुमचे कोण ऑप्शन काढले होते ना, त्यांना पण मी बोललो नंतर. बर बिलिंग सगळं झाल्यानंतर मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर बोललो त्यांना. मला पाहिजे तेवढा मला रेट मिळाला नाही. नक्की. ते म्हणले तुमची काय अडचण असेल तर सांगा. मी म्हणलं मला जेवढा पाहिजे होता, मी ज्या आशेने आलतो ती मला रेट मिळाला नाही. माझा 1 नंबर माल असून, एसीटी वैदिकचा माल असून, विदाउट केमिकल असून सुद्धा मला रेट मिळाला नाही. विदाऊट केमिकलला त्यांना मी बोललोय. ऐका ना, हा. विदाऊट केमिकलला आता सध्या खायला जरी चांगला असेल तरी खाणाऱ्याला सोनो पावडर लावलेलं चांगलं दिसतंय. तर आपल्याला सर्टिफिकेट आल्याच्या नंतर मी स्पष्ट सांगितलेलं आहे, रेसिड्यू फ्री म्हणूनच आपण तो कीटकनाशक मुक्त म्हणून विकणार. तुम्ही ज्यावेळेस आणणार ना त्यावेळेस तुमचं सर्टिफिकेट आणलं, फक्त तो स्टॉलवर चालण्याच्या लेवलचा असेल तर स्टॉलवाल्याच्या थ्रू आपण चांगले रेट काढू शकतो. जो युरोपला एक्सपोर्ट होतो त्या क्वालिटीचा असेल. पण काही रेसिड्यू फ्री आहेत पण त्याची चमक नाहीये, तर ते स्टॉलवाला ठेवत नाही ना, त्याला बी दिसायला चांगला असतो. त्या क्वालिटीवरती आपण मागच्या वर्षी युरोपला जाणारे माल, युक्रेनचं युद्ध चालू झालं त्यावेळेस आपण इथं त्याचे युरोपपेक्षाही पैसे बनवले. होय. नाही आता बघा 3 टन तुम्ही म्हणला विळून काढा, मग 2.5 टन आणलेला. 2 टन 132 किलो आणलेला, 142 किलो आणलेला. तो 10 किलोचा काहीतरी इकडे तिकडे झालं. 10 किलोचा फरक पडला. नाही 10 किलो तुम्ही ऐका ना, आता तुम्हाला एक परत उत्तर देतो. नाही ते जाऊ द्या, मी 10 किलो म्हणत नाही, तुम्हाला सांगतो. बाकीचे शेतकरी म्हणत होते असा फरक पडतो, असं करतात तसं करतात, ते मला बघायला मिळालं नाही. ऐका ना, तुमचं पहिल्यांदा वजनाचं क्लिअर करतो, मग बाकीच्या शेतकऱ्यांनी काय सांगितलं ते मी ऐकतो. सांगू का? बोला. ज्या वेळेस तुम्ही शेतात वजन केलं आणि दुसऱ्या दिवशी काट्यावर वजन मिळालं, ते तपासायचं असेल तर बागेतच 1 कॅरेट वजन करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी वजन करायचं. बागेतच दुसऱ्या दिवशी बागेतच वजन करायचं. म्हणजे कॅरेट काढायचं नाही, त्यातला माल काढायचा नाही, काही काढायचं नाही. तुम्ही जसं आता पुण्याला पाठवलाय ना माल, तो पुण्याला पाठवायचा नाही. तुम्ही ते सीसी कॅमेरा लावून त्या कॅरेट मधून एक फळ बी कोणी उचललं नाही पाहिजे अशा लेवलवर तोडायचं आणि वजन करायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10 वाजता परत वजन करायचं. कमी येणार नाही. का कमी येणार? ते त्याच्यात असलेलं ते हे असतं, जे काय पाणी वगैरे असं थोडं अटतंय ना. यस. कारण याचा अभ्यास मी पूर्ण केला. मला एक्सपोर्टर वाले होते की ते जागेवर खरेदी करायचे आणि आपल्याकडे माल विक्रीला पाठवताना वजन करून घ्यायचे शेतकऱ्याकडनं. त्यांनी टोटल मार्केटमध्ये माल पाठवला. INI एक्सपोर्टरवाला म्हणून आहे, त्यांच्या रिजेक्शनचे माल मला 1-1 कोटी रुपयाच्या दरवर्षी विक्रीला यायचा रिजेक्शन झालेला. तर त्या एका कल्पेश म्हणून जो मॅनेजर आहे, आज तो अमेरिकेत आहे, त्यांनी सगळ्यांचा सर्व्हे केला आणि म्हणले शेठ सगळं चांगलं आहे तुमचं, फक्त वजनात फॉल्ट येतोय. म्हणलं ठीक आहे, तुम्ही काय करा, जागे वजन करा, माझा माणूस इथं आल्यानंतर गाडी खाली करताना वजन करेल आणि परत सकाळी वजन करेल. माझे सीसी कॅमेरे चालू आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं काय आढळलं तर मला सांगा. मग त्याच्यामध्ये पर कॅरेटला 350 ग्रॅम हे त्यावेळेस कमी झालं. 350 ग्रॅम म्हणजे एक फळाचं वजन कमी झालं.
आता एक नाही, होतंय फळाचं ना कमी जर झालं, एक फळाचं जर कमी झालं तर 100 कॅरेटला किती होईल? 100 कॅरेटला 35 किलो वजन कमी 35 होतं. किलो होणार. हा, 35 10 किलो कमी. कॅरेटला 3.5 किलो आणि 100 कॅरेटला 35 किलो. आता 35 त्याच्यात किलो. तुमचं 10 किलो झालं असेल तर त्या 10 कॅरेट त्या नाही 10 नाही, ते मी मानलं की सर. नाही 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 नाही. ते मी काय मानलं सांगा, 10 किलो म्हणल्यावर काय ते इकडे तिकडे फोडण्यावर जातात. मी तिथे नाही कामगार नाही होतो नाही ना. नाही नाही नाही, मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. एक फोडण्यावरी बी जाणार नाही आणि कोण खाणार बी नाही याची काळजी आमची. कारण तुम्ही बागेमध्ये एक स्वतः खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊन देत नाही. नाही, आम्ही खाऊ देतो. आणि आम्ही खाल्लं नाही, आणि खाल्लं आम्ही खाल्लं तर तुम्ही फुटकं खाणार. फुटकं हा, उकळलेलं आम्ही खाणार. फुटकं खातो. म्हणून मी तुम्हाला एक क्लिअर का केलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण कोणत्याही म्हणजे जसं राजा शिवछत्रपतींनी सांगितलं की माझ्या रयतेच्या कुठल्याही गवताच्या काडीला सुद्धा या राज्यामध्ये धक्का लागणार नाही एवढं माझं स्वराज्य मजबूत आहे. मग जर राजा शिवछत्रपतींनी जर आपल्याला एवढं त्या काळात आपल्याला एक हे दिलं म्हणजे आश्वासित केलेलं राज्य दिलं तर मी माझं डाळिंब यार्ड त्या लेवलवर का तयार करू शकत नाही? बरोबर आहे. आणि मग हे विचार पण चांगला आहे, सर्व चांगला आहे. आणि मग 10 किलो म्हणजे काहीच नाही हो. नाही नाही 10 किलो म्हणजे 10 किलो म्हणजे आता कॅरेट किती होती तुमची? 118. फार 118 म्हणजे त्याच्यात तुमच्या एक तर काट्यात ढळता माप आहे. तुमच्या 118 कॅरेटला कमीत कमी साधारणतः 35 आणि 35 7 म्हणजे 40-42 किलो वजन कमी यायला पाहिजे होतं. तिथं 10 किलो कमी आलंय. नाही, 10 किलो आले. कदाचित मी मोजलेलं उन्हाळ्यामधलं हे अनुमान असेल. पावसाळ्यामध्ये त्याच्यात 350च्या ऐवजी 200 ग्रॅम कमी होत असेल. अनुमान हा चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या कॅरेटला म्हणजे ह्याला झाडामध्ये तुमचं कॅरेट तोडल्यानंतर आज दुपारी वजन करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता वजन करायचं. आणि कमी होणार. आणि कमी होतं ना त्यातलं. आणि ह्याचं उत्तर मला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तर की बाबा या अभ्यास केलेल्या माणसाने आज तो एक्सपोर्टची पूर्ण करोडो रुपयाची जबाबदारी सांभाळतो. त्यांनी दिलेलं नॉलेज हे पाहिल्याच्या नंतर मला मधल्या काळात एक 2-3 वर्षापूर्वी असाच प्रश्न आला वजनाचा. तर मी म्हटलं तुम्ही हा प्रयोग करा, जाग्यावर करा वजन आणि तिथंच ठेवा. तर त्या माणसाचं बरोबर उत्तर आलं, म्हणलं शेठ तुमच्या वजनामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण मी आता जे संभाषण करतोय हे खूप जबाबदारीने करतोय. कारण ज्या वेळेस तुम्ही वजन करून माल पाठवसाल तर मधल्या गाडीवाल्यांनी त्यातली काही 4 फळं इकडे तिकडे केली का किंवा गाडी थांबल्यानंतर 4 फळं पुढे चोरी गेली का हे तपासण्यासाठी किंवा अडत्यांनी काय त्यात गफलत केली का हे तपासण्यासाठी मी खुल्लं सांगितलेलं आहे की जर कोणाला होलसेल काटे लागले तर माझ्याकडनं न्या. कारण जाग्यावर सुद्धा व्यापार करताना त्या दिवशी त्या महिलेने 3 किलो हौशेपोटी ताजा डाळिंब घेतला. तुमचा व्हिडिओ बघितला मी ते. आणि पुण्यात आल्यानंतर त्यांना 4.5 किलो बसलं. म्हणजे मी एवढा बघितला मी कालचा का परवाचा व्हिडिओ. आता रेटच्या बाबतीत मी तुम्हाला तुमच्या मनात काय चाललंय हे मला माहित नाही. पण वजनाच्या बाबतीमध्ये मी स्ट्रिक आहे, मापात पाप होणार नाही. आणि मनामध्ये काय वजन चाललंय आपलं भाव चाललाय हे मला माहित नाही. आणि ते कॅरेट उचलले ते वारही आहे. ते जर तुम्हाला अधिकार नाही तिथं माथाडी बोर्ड आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या मोठ्या ह्याच्यात माथाडींचे हमाल आहेत. इतर ठिकाणी तुम्ही नसेल पण ह्या 3 ठिकाणी माथाडी मंडळ आहे. त्यांच्याशिवाय तुम्ही वारही करू शकत नाही. ती रोख पैसे द्यावे लागतात. होय बरं. नाही ते मला पण आता फर्स्ट टाइम आलो, मला काय माहित नाही ना. ठीक आहे ना. तुमचं गाव कुठलं? फर्स्ट टाइम तिकडे झालं तुमच्याकडे. म्हणजे एखादी चुकी आहे की अजून त्या सुधारण्यासाठी आम्हाला संधी एखादा तुमच्या एवढ्या नजरेत आपली भेट नाही झाली असं कुठली आढळली का की शेटनी त्यात सुधारणा केली पाहिजे? नाही सुधारणा म्हणजे कसं आहे आता तुम्हाला बी कामधंदे जास्त आहेत. असू द्या ना तुम्ही कुठेतरी तिकडे गेला असाल. नाही मी पुढे जाऊ. मी 3 मार्केटचं नियोजन नाही 5 मार्केटचं नियोजन सांभाळतो. पण मी सगळीकडे उभा राहणार पण माझा विचार सगळीकडे उभा राहणार आहे. नाही बरोबर आहे. आता काय सांगतो सर, आता अजून 3 बाग आहेत. माझी पण बाग आहे अजून 3 टन निघेल. नाही ते करू. मला जनरल चर्चेत मला हे सांगा. आता हा प्रश्न संपला का की मी जरी नसेल तरी तुम्हाला कुठली त्रुटी जाणवली? नाही अजिबात जाणार नाही. त्रुटी एवढीच झाली सर
माझ्या अपेक्षेप्रमाणे मला रेट आता हे मिळाला नाही तुमच्या एवढं मला अपेक्षा एक म्हणायचं. जणाचा 300 रुपये रेट गेला होता त्यावेळेस मी हा प्रश्न विचारला होता म्हणले शेट जरा थोडं 350 पर्यंत जायला पाहिजे होतं. त्यामुळे कुणाच्या आशा कधीच संपलेल्या नाहीत, माझ्या पण नाही संपलेल्या. नाही मला नाही, माझ्या हिशोबानं सर मला माझा मला 3 मार्केटच्या ऐवजी मला असं 500च्या वाटतं पुढचा जे माल होता ना सर, मला ती अपेक्षा काय होती, नक्कीच, कमीत नक्कीच. कमी 200 क्रॉस. त्यासाठी मी प्रत्येकाला सांगतोय मोकळं या म्हणजे तुमची निराशा नाही होणार. नाही मोकळ्यासाठी नाही, मी काय म्हणलं तुम्हाला मोकळं येत नाही. उगाच मग आता ते असं होतं ना, मला लावायला नको. जायचं, माल घेऊनच जायचं. मन- बुताला म्हणतो ना मी तुम्हाला. मन गडबडीत होतं ना, अशी हे होतं आज जागेवर रेट पडल्यात सगळे आज आनंदित आहेत. तुमचं मन जागेवर नाही ना, मला मनाला समोर असतं तर पटवता आलं असतं, पण तुमचं मन तुमच्या बरोबरच गेलं गावाला. आता ते गावावरून गेलं तुम्ही फोन केला. हा? नाही ते तर मी 9-10 वाजेपर्यंत होतो सर. बर बर तुम्ही तिकडे गेलाच नाही, इंदापूरला गेलाच म्हणून मी काय हे नाही. बर बर पण बर जे लास्ट संभाषण झालं त्यावेळेस मी हे केलं, नक्की बोललो नक्की त्यांना. पुढच्या वेळेस मला सांगतो. मला जेवढं रेट अपेक्षित होतं तेवढं मिळालं नाहीत मला. बरोबर आहे. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा बाग लावली, ते बी रेकॉर्डिंग चालले असते. त्या आयुष्यात पहिल्या- बाग पहिल्यांदा लावली आणि पहिल्यांदा तिकडे आलोय. नक्की ना. गाव कुठलं आपलं? गाव निंबोडे, आटपाडी तालुका सर. आटपाडी. नक्की नक्की नक्की. आटपाडीमध्ये निंबोडे गाव आहे.